स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉग मध्ये. तर इथं बघा मी हाताला कशी मेहंदी लावली, अशी डिझाईन कोणाकोणाला येते आणि माझ्याकडे शिकायला या. पायल म्हणते असली कसली काढली, म्हणलं मग तू काढायची, तिला तर काहीच येत नाही मेहंदी, ते कोणच पकडत नाही हातामध्ये. आणि प्रीती होती तर ती छान छान मेहंदी काढायची, तिचे असे क्लास पण झाला आणि तिचे खूप सारे फोटो बिटो आहेत, व्हिडिओ आहेत मेहंदीचे. पण आता काय आम्ही ते किती जरी बघितलं ना तर परत माझा अगोदरचा पहिल्यांदा सुरुवातीला शेप छान येतो बघा, नंतर सगळं बिघडतो. जाऊ दे, मी त्याच्यात लक्ष घालत नाही, मला ते येतच नाही, मी ते करणार पण नाही. पण विचार केला तर मी करू शकते. तर आजचा मुद्दा काय आहे, तर आजचा मुद्दा काय नाही, पाहायला आहे व्यवस्थित थोडी, पण तरी पण खोकला थोडासा आहेच. आणि रात्री काय होत होतं, लूज मोशन. तर काय नाही, फक्त डाळ भात खाल्लं आणि त्याच्यामध्ये 1-2 मिरची होती, तर ती मिरची काय तिने पाहिली नाही, ती तशीच खाऊन घेतली. तर तिला असं तिखट तिखट खाऊ वाटत होतं म्हणून म्हणलं डाळ भात केलता आणि फ्लावरची भाजी केली, ज्वारीची भाकरी केली, आपलं रोजच्यासारखं नॉर्मल जेवण होतं. तिने ते खाल्लं, रात्री लूज मोशन सुरू झालं. मग रात्रीच्या 3 वाजताच म्हणजे मम्मी गोळी आहे का, मला लई पोटात दुखायला लागले. मग नंतर एक गोळी होती माझ्याकडं, मग तिला ती गोळी दिली. मग आता सकाळपासून फरक पडलाय ना, मग बऱ्यापैकी फरक पडलाय. तर बरेच जण म्हणत होते स्पेशल चाइल्ड म्हणजे काय, तर हे बघा, तर 2-4 दिवसापूर्वी खोकला, आता परत लूज मोशन, आता अजून काय होईल सांगता येत नाही. तर हिचं हे असं आहे. तर मला एक अनुभव सांगायचा हिच्याच बाबतीतला. आम्ही ना एकदा ह्याला गेलो होतो, मी आरीवर्क करते ना ब्लाऊजचे, मग आरीवर्कचं सामान घेत होतो. तर मग आम्ही तिघी पण गेलतो, मी प्रीती पायल तिघी पण गेलेलो. तर मग तिघी पण गेल्यानंतर काय झालं, तिथं दुकानात ह्या दोघी बाहेर थांबल्या आणि मी सामान घेत होते. तर मग मी म्हटलं हे छोटे झिरो मनी दे, ते मोठ्या लाईनचे मनी दे, हा धागा दे, ते धागा दे. आणि त्या दोघी जणी एक त्या दुकानाची मालकीन होती, तिथं एक कामाला मुलगी होती, ती जरा दिसायला थोडीशी बरी होती. मग ती दोघी जणी बोलत होत्या आणि मी समोर अशी काउंटरवर सामान घेत होते. तिला माहितच नाही की मी त्यांची तिला माहित नव्हतं की ह्या माझ्या कोणतरी आहेत, किंवा असं तिला वाटलं ह्या दोघी काहीतरी असंच थांबल्यात रॅन्डमली, म्हणून ते दोघींचं चाललं होतं बोलायचं. देख ना कितनी काली कलोटी है. आणि मी समोरच थांबले होते, मी समोर त्यांचं सगळं ऐकून घेत होते की बघू ह्या काय बोलतात, कुठपर्यंत लेवल क्रॉस करतात तिला बोलण्याची. तर बघ ना, म्हणजे त्यांच्या हिंदीमधून म्हणत होत्या कितनी काली कलोटी आहे ना, बापरे कितनी गंदी दिखते, असं तसं त्या दोघी एकमेकीला बोलत होत्या. मालकीन पण तिला ॲग्री करत होती, म्हणजे बोलत होती. की मी म्हटलं बाई आता ह्या अशा बोलतात, मग मी सगळं, मला राग अनावर होत नव्हता, पण मी तरी पण तिथं कंट्रोल केलं आणि सगळं सामान घेतलं. मग सगळं झाल्यानंतर तिचं बोलणं ऐकलं, जेव्हा म्हणली ना ती काली कलोटी आहे म्हणल्यावर मग असा राग आला ना मला. मग मी तिथंच बोलायला सुरुवात केली. म्हणलं कुठंच गप्प बसायचं नाही, तू काय जन्म दिलास का, म्हणलं तुझा काय उजेड पडलाय का ग, असलं जर मी तिला बोलायला सुरुवात केली. म्हणलं तू पण एक मुलगी आहे ना, तुला सुंदर बनवलं म्हणून तू काय रुबाब मारते का, म्हणलं का त्यांना जगण्याचा अधिकार नाही, तू का बोललीस, म्हणलं तुझं काय समजते, म्हणते आपको क्यों गुस्सा आ रहा है, म्हणलं वो मेरी बच्ची आहे. तेव्हा मग जेव्हा ती घाबरली ना, थरथर कापली, ती मॅडम अक्षरशः बाहेर आली. ती म्हणली सॉरी मॅडम, सॉरी मॅडम, आपण इथं गोंधळ घालू नका, गोंधळ घालू नका म्हणजे म्हणलं तू का तिला सपोर्ट करते, म्हणलं ती बोलते तर तुझं काम होतं ना, शांत बस, जाऊ दे, कस्टमर आहे किंवा असू शकतं, तू मोठी आहेस ना, म्हणलं तू का नाही तिला बोलली. असं म्हणल्यानंतर त्या दोघींमध्ये मग परत तिचा नवरा आला, म्हणजे त्या दुकानाचा मालक आला. तो पण म्हणला मॅडम सॉरी, गलती हो गया हमसे, माफ कर दो, ऐसा नाही बोलना चाहिए. मग त्या मुलीला तो जरासा ओरडला, मग त्या मॅडमला पण ओरडला. मग मला पण म्हणलं तुम्ही शांत बसा, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या, म्हणलं. मग म्हणलं मला आता काहीच घ्यायचं नाही तुझ्या दुकानातून. मग सगळं तिथंच फेकलं आणि मी निघून आले. म्हणलं तुम्ही अगोदर आमची इन्सर्ट करता, नंतर तुम्हाला काय घ्यायचं काय नाही असं बोलता, त्यामुळे म्हणलं मला काहीच घ्यायचं नाही. मग मी सगळं टाकलं आणि मी निघून गेले बाहेर. असं होतं, म्हणजे कुठं गेलं की लोक कशा नजरेने बघतात, काय बघतात आणि कोण कधी कुठं काय बोललं सांगता येत नाही. आता त्यांना माहिती नव्हतं मी त्यांची मम्मी आहे म्हणून, त्यांना असं वाटलं की चल असं कोणतरी आहे म्हणून बोलून घ्यावं, म्हणून त्यांनी असं बोलून घेतलं. पण मी काय तिथं गप्प बसले नाही, मी प्रत्येक गोष्टीवर आवाज उठवतच असते आणि मला खरं सवय आहे की कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. आपली चूक नसेल तर मी माझी चूक नसेल तर मी कधीच ऐकून घेत नाही, माझी चूक असेल तर मी शांत बसते, ऐकून घेते. आणि त्यावेळेस माझ्यासोबत प्रीती पण होती. मग प्रीती पण त्या मुलीला लय बोलली, मी पण लय बोलले. मग ती मुलगी अक्षरशः रडायला लागले. परत म्हटलं जाऊ दे, लहानच आहे ती पण, तरी पण लहान नव्हती, चांगली 24-25 वर्षाची मुलगी होती. तिला पण असं काय एवढं समजत नाही असं नव्हतं. पण मला पण राग आला होता त्यावेळेस की माझ्या मुलीला असं तू का बोललीस, काय गरज आहे तुला काली कलोटी म्हणायची, काय गरज होती.
तर असे लोक बोलतात, त्याच्यामुळे पण कधी कधी खूप वाईट वाटतं. मग घरी आल्या आम्ही तिघी पण खूप डिस्टर्ब होतं. मग ते काही आरीवर्क करायचं 2 दिवस तसंच ठेवून दिलं. नंतर ना मग परत 2-3 दिवसांनी परत दुसरं सामान आणून केलं. म्हणजे असं बाहेर घेऊन गेलं तरी लोक असे विचित्र नजरेने बघतातच. ते नुसतं कधी तोंडाकडे बघतात, बाहेर गेलं की नुसतं तोंडाकडे बघत राहतात. मग त्यांना मग असं वाटतं की नकोच बाबा बाहेर जायला. मग ही कितीतरी दिवस घराच्या बाहेर बाहेरच जात पडत नव्हती. आणि आता जरी कधी कधी बाहेर पडली ना तरी पण बघतात लोक. बघतात, मग हो. तिला स्कार्फ बांधून जा, काही करा तुम्ही. आता आपलं आहे शरीर तर आहे, कलर तर आपण त्याला काहीच करू शकत नाही. आता तुम्ही कुठली क्रीम लावा, काय लावा, जे जेवाने नैसर्गिक दिलेलं आहे त्याला बदल करू शकत नाही. आणि आपण काय एवढे पैसेवाले नाही की बाबा चला आता हे इंजेक्शन औषध गोळ्या घेतलं की कलर एकदमच चांगला फ्रेश होईल, असं पण काही नाही. जो कलर आहे तो तसंच राहणार आहे, थोडी बदलणार आहे. आणि आणखी एक अनुभव, आता 2-3 महिन्यापूर्वीच हॉस्पिटलला गेलतो आणि मी केस पेपर काढत होते आणि ही आणि मी आम्ही दोघी सोबतच चाललो होतो. माझं दुखत होतं म्हणून मी हिचं कसं ऐकलं, जरा बसले होते. दुखत होतं ना, हिला बँडाचा त्रास होता नाही का, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर ती तिथंच असं एका खुर्चीवर बसली, नाही का ते बाकडे असतात बसायचे, मग तिथं बसली आणि एक बाई बसली. तर ती तिला डायरेक्ट विचारते, काय ग तू तोंडाला कलर लावलायस का म्हणून. डायरेक्ट विचारते. असा राग आलता तिथं. तर काय बोलणार, तिचं दुखत होतं, तिला त्रास होतं, हे रडत होती. आणि तिला अजून ती बाई विचारती की चांगली बाई, मुलगा होता तिच्याकडे, अजून एक मुलगा होता, तिला 2 मुलं होती, अशी पण नाही ती बाई नादान होती किंवा नवीन लग्न झालेलं आहे तिला समजत नव्हतं, अशी पण नाही. ती विचारते हिला की कलर लावलाय का. मग हिने काय उत्तर दिलं, मी म्हणलं तुला काय करायचंय म्हणलं, तू तुझं बघ ना, दवाखान्यात आली ना तू, म्हणलं दुसऱ्यांकडे काय लक्ष द्यायचंय म्हणलं. ती म्हणली नाही ग सॉरी ग. म्हणलं काय मग सॉरी. नंतर सॉरी म्हणायला लागली. मग ही माझं केस पेपर काढून झालं, मी म्हणलं चल तुला तपासायला जायचंय आता, आपण जाऊया आतमध्ये म्हणलं. तर मग ही म्हणली मम्मी मला ही अशी म्हणली. म्हणलं का ग तू दवाखान्यात आले का, इथं लोकांना नजर बघायला आले, तू ही कशी दिसते ती कशी दिसते, तुम्ही लोकांना जज करायला आले का म्हणलं तू इथं. असं म्हटल्यानंतर मग ती सॉरी काकू करायला लागले. म्हणलं अगं बोलताना जरा विचार करून बोलत जावा की पुढच्याचं मन दुखवलं जातं आणि की कुठं बोलतोय आपण, आपण कुठं दवाखान्यात आलोय, आलोय. काय आहे, आपण काय एकमेकांना ओळखत पण नाही म्हणलं, तुम्ही असं कोणाला जज करू शकत नाही म्हणलं. असे लोक असतात, काय सांगायचं. खरंच खूप अनुभवातून जातोय आम्ही. आणि ह्या गोष्टीतून जाण्यासाठी खरं तर हिला पण मला काय नाही, मी लगेच बोलून जाते, पण हिला असं पटकन काय उत्तर द्यायचं, कुणाला काय बोलायचं हिला समजत नाही. तरी आता शिकले थोडं थोडं बोलायला. पहिले तर काहीच बोलत होते, ऐकून कोणी घ्यायचे, काय भिवून बोलले ना, घरी बसायचे. भिवून घरी बसायचे, रडायचे. मी स्वतःच रडायचे की मम्मी मला असं का बनवलं, मला असं का बनवलं. मी असे रडत बसायचे नाही एकटे. बोलायचे नको. रडायला यायला लागलं, मला रडू नको. हंसने का, रोने का नहीं, रुलाने का. जो हमको बुरा बोलेगा उसको रुलाने का, किसी को भी नहीं रुलाने का, उसको उधर ही झाडने का. बरोबर ना. जशास तसं उत्तर द्यायला शिकायचं, तरच ह्या जगात आपला निभाव लागू शकतो. नाहीतर नाही, हे जग खूप वाईट आहे. आपल्याला चांगलं पण म्हणणार. आणि आता हे व्हिडिओ काढतात त्याच्याबद्दल तर आपल्याला खूप जण नावं ठेवणार आहेत. तर ठेवणारे तुम्ही ठेवत राहा, आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही आमचं काम चालू ठेवणार, आम्ही आमची लाईफ जगणार, आमच्या मनाने जगणार. तुम्ही आम्हाला शिकवायची कुणी गरज आणि नाही. मेन गोष्ट सपोर्ट तर म्हणलं तर माझे पप्पा सपोर्ट करतात, म्हणून आम्हाला पडत पडत नाही. नाही. कारण की पप्पा बोलले तुम्हाला व्हिडिओ काढायला आवडतं तर काढा, बिनधास्त तुमची काढा. life आहे, माझी तुम्ही फुल माझं परवानगी फुल आहे. परवानगी आणि आहे आम्ही काय तुम्हाला. असं वाईट करत नाही. जे आमच्या सोबत घडतंय किंवा घडलंय त्याचबद्दल सांगते, बाकी सांग, काही काही असं सुद्धा सांगत नाही. जे खरं आहे ते खरं आहे. आणि नाव ठेवणारे ठेवत राहा, काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही खरंच खूप सपोर्ट करताय, आणखीन असाच सपोर्ट तुमचा राहू द्या. त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. ते पायलला आमचं जरा थोडंसं स्ट्रॉंग बनवायचं. मी तिला दाखवलं, म्हणलं बघ व्हिडिओ बनवला तर लोक तुला किती चांगले कमेंट करतात. तर कमेंट मी वाचते ना तर मला इतकं भारी वाटतं. तिला खरंच भारी वाटतं. त्यामुळं मग आम्हाला व्हिडिओ काढायला पण थोडंसं भारी वाटायला लागलं, म्हणून आम्ही पण जरा चांगले व्हिडिओ काढतोय आणि तुम्हाला आमची माहिती पोहोचवते. आणि त्या एका व्हिडिओला हिला जगण्याचा अधिकार नाही का, त्या व्हिडिओला खरं तर 112 कमेंट आहेत. इतक्या छान, इतक्या सुंदर लोकांनी कमेंट केल्यात. तर खरं तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. पायल पण ही सगळ्या कमेंट वाचत असते. आता ती वाचते, जरा बघते, 1-2 बघते, परत ठेवती मोबाईल, ठेवती. माझा मोबाईल पण मम्मी आली की घाबरून ठेवून देते, वरडण म्हणून. नाही, मी मोबाईल बघू देत नाही. फक्त ती कशी तिला ती म्हणत असते ना, मी कमेंट वाचून दाखवत होते आतापर्यंत, तर ह्या 2 दिवसात ती कमेंट वाचत असते. मी मला वाचू नको, मी तुला वाचून दाखवते, तू काय मोबाईल बघू नको. तर चला, खरंच बाय बाय. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.